पनवेल येथे ब्रेक फेल झाल्याने घोट नदीत पडली कार। वामजे गावातील अशरफ खलील शेख व त्याचा परिवार पडला संकटात। पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 मधील घोट व घोटकॅम्प कोयनावेळे या गावातील जोडणाऱ्या अरुंद पुलावरची ही घटना। वाहन चालकाने हिम्मत दाखवून फोडली काच आणि कारमधील प्रवाशांना बसवले गाडीच्या टपावर। घोट गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रयत्नाने कार काढली पाण्याबाहेर। त्या सर्वांचे होत आहे कौतुक। पनवेल तालुक्यातील वावजे गावचे अशरफ खलील शेख यांची पत्नी हमीरा, मुलगी सुहाना, नमीरा कार घेऊन तळोजा येथे जात होते। पनवेल महानगरपालिका हद्दीतील घोट व घोट कॅम्प कोयनावेळे या गावांना जोडणाऱ्या अरुंद पुलावर ते आले। त्यावेळी पाऊस जोरदार पडत होता आणि दुर्दैव म्हणजे त्यांच्या कारचा ब्रेक फेल झाला। ती नियंत्रणाबाहेर गेली आणि काही काळाच्या आत पुलावरून खाली वाहणाऱ्या घोट नदीत पडली। पाण्याच्या लाटेसोबत ती वाहू देखील लागली आणि सुदैवाने एका खडकाला ती अडकली। वाहन चालकाने सावधानता दाखवत गाडीची समोरची काच फोडली आणि एकामागोमाग एक असे सर्वांना बाहेर काढून टपावर बसवले। त्याचवेळी येणाऱ्या जाणाऱ्याने ही घटना पाहिली। त्यांनी नगरसेवक श्री ज्ञानेश्वर सुरेश पाटील यांना खबर दिली। ते लागलीच कार्यकर्त्यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले आणि आपल्या घोट गावातील सहकार्याने घेऊन सगळ्यांना सुखरूप बाहेर काढले। ज्ञानेश्वर सुरेश पाटील, नारायण गंगाराम पाटील, लहू नारायण पाटील, बाळा धुमाळ, तुळशीराम निघुरकर, रुपेश पाटील, वासुदेव निघुरकर, भास्कर पाटील, अरुण पाटील या हिम्मतवाल्यांनी अशरफ खलील शेख व त्याच्या कुटुंबाचा जीव वाचवण्यात यश मिळवले आहे। तळोजा पोलीस स्टेशनचे PSI RM तडवी साहेब व सहकारी यांनी मदतीला आलेल्या वावजे गावातील माननीय सरपंच श्री एकनाथ पांडुरंग पाटील यांच्या सहकार्याने कार नदीतून बाहेर काढली। एकीकडे धार्मिक तेढ परमसीमेवर असताना मागचा पुढचा विचार न करता माणुसकीचे जाज्वल्य उदाहरण यावेळी निर्माण झाले। देव धर्मापेक्षा मानवता मोठी ठरली। सहसमाचारकर्ता किरण बांधनकर, पनवेल।